नाथांसंदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अखंड धुनीच्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रचंड भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। सकाळच्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदीत विधिवत दत्त पादुका जलस्नान आरती करण्यात आली। त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड, संजय घाटगे, मामा पारस ओसवाल, फौजी अविरेंद्र हारुगुले, किशोर घाटगे, नितीन केरकर आदी मान्यवरांनी मानाच्या कावडीचं पूजन करून श्रीफळ वाढवला आणि कावड यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असं कळवलं, मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्यांचा काही किंचितही परिणाम झालेला नाही। मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला। यानंतर हलगीच्या निनादात ही कावड यात्रा सुरू झाली। यामध्ये गिरणार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचं पवित्र जल कावड अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरहरी भट यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्त संप्रदायातील माता भगिनी तसेच युवकांनी मंदिरामार्फत दिलेले टी शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली। या कावड यात्रेच्या यशस्वीसाठी मठाधिपती संतोषगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल, किशोर घाटगे, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, संतोष गोसावी, अरुण गवळी, शिवम बोधे, सागर ठाणेकर यांच्यासह 100हून अधिक कार्यकर्ते कार्यरत सहकार्य करत होते। पत्रकार शिवाजी मांगलेकर। संतोष महाराज आणि इतर दत्तभक्त यांच्या अनुषंगाने आमचा नामस्मरण स्वामी समर्थ सोहळा आहे। पिंटू शिराळे आहेत, नेते मंडळी पण आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत। ही कावड परंपरा संतोष महाराजांच्या प्रेरणेनं सुरू आहे। हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही भाविकतेनं इथं आलोय। हा काय उपक्रम आजचा नव्हे, हा शाहू महाराजांच्या अगोदरपासून ही कावड यात्रा सुरू होती आणि ते परत त्याचं पुनर्जीवन करायला की नाही। त्यामुळे हे आता जे सुरू आहे त्याला सर्व करवीरकरांनी आणि इतर आसपासच्या भक्तांनी आणि ही पंचगंगा ही दक्षिण काशी आहे, ह्या इथून पवित्र ठिकाणाहून हे सुरू होणं आणि याचं मार्गक्रमण जे चालू केले ही याचं पहिलं पाऊल आज संतोष महाराजांनी त्यांच्या इतर सर्व भक्तगणांनी सुरू केलं। ही सद्गुरूचरणी प्रार्थना आहे की ही उत्तरोत्तर वाढत राहावी आणि ही परंपरा आजची नव्हे। कोणीतरी म्हणेल की आज हे सुरू झालंय, हे आत्ताच नवीन काय, ही शाहू महाराजांच्या अगोदरपासून सुरू होती आणि ही परत ती पुनर्जीवित केली आणि ह्या सर्वांनी सहकार्य घेऊन ह्या कावड यात्रेला सहकार्य करावं आणि सर्व भक्तांनी आपलं जे काय आता कावड यात्रेला हे आहे हे पुढच्या वर्षी वेगळ्या पद्धतीनं प्रचंड पद्धतीनं व्हावं। काय ही जी पंचगंगेचं पाणी आहे हे आता आपल्या इथं टेमलाई मार्गाला दरवर्षी जातंय आणि ही कावड यात्रा लोकांना वाटेल की बाबा ही कावड यात्रा अशी कशी काय आहे, पण ही परंपरा जुनी आहे आणि ह्या सर्वाला आमच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा आहेत।